होर्मुझ भारतासाठी खुले झाले, इराणच्या भूमिकेमुळे मोदी विरोधकांची कोंडी। मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश, कतार इथून घरगुती वापराचा गॅस घेऊन जहाज भारतात, मंगळुरूच्या बंदरावर कतारी जहाजाने नांगर टाकला। इस्लामिक प्रजासत्ताकच्या सर्वोच्च नेत्यासाठी इराणचा प्रस्ताव होता, मात्र इराणचा प्रस्ताव फेटाळला, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। अमेरिकेकडून इराणी राजवटीच्या ठिकाणांना लक्ष्य, अमेरिकेनं पायलटने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आला समोर। पंतप्रधान मोदी शुक्रवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची घेणार बैठक, ऊर्जा संकटाबाबत राज्यांच्या तयारीचा घेणार आढावा। इंधन संपण्याच्या अफवेनं भेदरले लोक, अनेक ठिकाणी इंधन पंपावर विनाकारण गर्दी। अफवेला बळी पडू नका, राज्यात इंधन साठा पुरेसा, मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका। विनाकारण इंधन खरेदीच्या मागे साठेबाज, राज्यात आता अनेक ठिकाणी इंधन मर्यादितच मिळणार। महाराष्ट्रात इंधनाचे दर वाढवलेले नाहीत, 10 दिवसात इंधन संकट मिटेल, इंधन विक्रेत्यांची स्पष्ट भूमिका। घरात पाईप गॅस वापरला नाही तर सिलेंडर काढून घेणार, सिलेंडर संकटावर उपाय म्हणून केंद्राचा धोरणात्मक बदल। अशोक खरातचं बिंग 2005 मध्येच फुटलं होतं, अन्नीसचा लक्षवेधी खुलासा, अन्नीसच्या दणक्यानं खरातची दुकानदारी होती बंद। खरातचं प्रकरण म्हणजे सेक्स रॅकेट, सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारींचा खळबळजनक आरोप। अशोक खरातच्या जन्मगावचे लोकही चिडले, खरातला फाशी देण्याची केली मागणी। भोंदू खरातचं कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय सील, फॉरेन्सिक टीम आणि एसआयटी पथकाकडून कारवाई। मातोश्रीच्या मॅडमवर शिवसेनेचे शरसंधान, अलिशान हॉटेलात मातोश्रीच्या मॅडमची खरात सोबत बैठक, शीतल म्हात्रेंच्या आरोपामुळे सुषमा अंधारेंची चिडचिड। मातोश्रीवर खासदार बैठकीत राडा, प्रियंका चतुर्वेदींनी थेट नेतृत्वालाच फैलावर घेतलं, संधी निसटल्यानं चतुर्वेदी बिथरल्या। सचिन मोटेंनी नवी मुंबईत 2000 कोटींचा घोटाळा केला, खरातला लाजवेल असा आयआरएस अधिकाऱ्याचा प्रताप, आयआरएस अधिकारी सचिन मोटेंवर पडळकरांचे गंभीर आरोप। मुंबईच्या आझाद मैदानात भव्य ड्रोन सोहळा, 2000 ड्रोननी साकारली महाराष्ट्राची आदर्श चित्र, आधुनिक तंत्रज्ञानातून शिवइतिहासाचं दर्शन। दक्षिण भारतात गुरुवारी साजरी झाली रामनवमी, ठिकठिकाणी निघाल्या रामरथयात्रा, जय श्रीरामच्या घोषणेनं भरला आसमंत। उत्तर भारतात शुक्रवारी रामनवमीचा सोहळा, अयोध्येत शुक्रवारी दुपारी होणार रामजन्मोत्सव साजरा, उदय तिथीनुसार शुक्रवारी रामनवमी। नागपुरातल्या पोद्दारेश्वर शोभायात्रेचा उत्साह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह गडकरींची उपस्थिती। खरात कुटुंबातील 2017 मधील दशक्रियेची पत्रिका चर्चेत, शोकाकुल यादीत रुपाली चाकणकरांचं नाव। खरातला नाशिक जिल्हा प्रशासनानंच बंदूक परवाना दिला, चौकशीत खरातच्या फार्म हाऊसवरून 21 कारतुसं जप्त, 21 पैकी 5 कारतुसांचा वापर, तपास सुरू। सोन्या चांदीच्या दरात घसरण, सोन्याचे दर प्रतितोळा 1,47,000 रुपये, चांदी प्रति किलो 2,42,000 रुपये किलो।